प्रकरण 5A2 समिती किंवा मंडळ असोसिएशन। प्रश्न 1 समितीचा अर्थ किंवा व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा। डेफिनेशन। उत्तर समिती किंवा मंडळ म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी अनेक समाजशास्त्रज्ञांनी समितीची व्याख्या केली आहे। त्यापैकी काही व्याख्यांचा उल्लेख आपणास खालीलप्रमाणे करता येईल। मॅकआयव्हर व पेज अवतरणामध्ये सामूहिक उद्दिष्टांच्या किंवा हेतूच्या पूर्तीसाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेली संघटना म्हणजे मंडळ किंवा समिती होय। अवतरण पूर्ण। बोगार्ड्स अवतरणामध्ये समान हितसंबंध ठेवून ते साध्य करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या समूहास मंडळ किंवा समिती असे म्हणतात। अवतरण पूर्ण। ऑकबर्न व निमकॉफ अवतरणामध्ये विशेष हितसंबंधांना केंद्रीय मानून विकसित झालेल्या संघटनांना मंडळ किंवा समिती असे म्हणतात। अवतरण पूर्ण। गिन्सबर्ग अवतरणामध्ये मंडळ एक असा परस्पर संबंधित समाज घटकांचा समूह असतो की जे विशिष्ट ध्येय किंवा विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी सामान्य संघटने निर्माण करतात। अवतरण पूर्ण। उपरोक्त व्याख्यांवरून समितीचा अर्थ स्पष्ट करताना असे म्हणता येते की समान हितांसाठी किंवा समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे समिती होय। समितीची निर्मिती विशिष्ट उद्देशाने झालेली असते। तिचे सभासदत्व ऐच्छिक असते व तिच्यातील सर्व सदस्य सहकार्याच्या भावनेने एकत्र येऊन काम करीत असतात। म्हणजेच समितीची निर्मिती होण्यासाठी समान हित किंवा समान उद्दिष्टे असलेल्या व्यक्ती एकत्र येणे, त्या संघटित असणे आणि त्यांच्यात सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे। थोडक्यात विशिष्ट हेतूच्या पूर्तीसाठी एकत्र आलेला मानव समूह म्हणजे समिती होय। समितीची वैशिष्ट्ये। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ असोसिएशन। समितीची काही वैशिष्ट्ये सांगितली जातात। या वैशिष्ट्यांवरून समितीची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होती। ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे। 1. मानवी समूह। समिती किंवा मंडळाची निर्मिती मानव करतो आणि समितीची निर्मितीच मुळात मानवाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करण्यात येते। त्यासाठीच समितीसाठी मानव समूह आवश्यक समजला जातो। समितीद्वारा प्राप्त करावयाची उद्दिष्टे एकमेकांच्या सहकार्याशिवाय प्राप्त करता येत नाहीत आणि मानवाच्या एकत्र आल्याशिवाय समितीचीही निर्मिती होत नाही। थोडक्यात समितीच्या निर्मितीसाठी मानवाचे एकत्र येणे आवश्यक आहे। 2. समान उद्देश किंवा हेतू। समितीच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे मानवी समूहाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे एकत्र आलेल्या मानवी समूहाचा उद्देश किंवा हेतू समान असावा लागतो। समितीची निर्मिती समान उद्देश किंवा हितसंबंध असलेले लोक एकत्र येऊन करतात। त्यामुळे समितीचाही एक किंवा अनेक उद्देश निश्चितपणे असतात। उदाहरणार्थ गणेश मंडळाची स्थापना, गणेश मूर्तीची स्थापना, पूजा अर्चा, विसर्जन इत्यादी उद्देशानेच केली जाते। हे उद्देश नसते तर गणेश मंडळाची स्थापनाच झाली नसती। थोडक्यात समितीच्या निर्मितीसाठी निश्चित उद्देश असावा लागतो। 3. ऐच्छिक सभासदत्व। समितीचे किंवा मंडळाचे सभासदत्व व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते। व्यक्तीची जशी आवड किंवा अभिरुची असेल तसे तो समितीचे सभासदत्व स्वीकारतो। उदाहरणार्थ एखाद्याला खेळाची आवड असेल तर तो क्रीडा समितीचे सभासदत्व स्वेच्छेने स्वीकारतो, परंतु ज्याला खेळाची आवड नसेल तर त्या क्रीडा समितीचे सभासदत्व घेण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही। थोडक्यात समितीचा सभासद व्हायचे किंवा नाही हे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते। 4. सहकार्य। समितीची निर्मितीच मुळी समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी झालेली असते। त्यामुळे समितीतील सभासदात सहकार्याची भावना आढळून येते। समितीतील सदस्यांनी एकमेकांना सहकार्य न केल्यास समितीचा उद्देश पूर्ण होणार नाही। पर्यायाने व्यक्तीचेही उद्दिष्ट पूर्ण होणार नाही। म्हणून समितीद्वारा एखादे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे असल्यास समितीच्या सभासदात सहकार्य असणे अनिवार्य असते। समिती ही अस्थायी समूह आहे असेही म्हटले जाते, परंतु प्रत्येकच समितीचे स्वरूप अस्थायी असते असे नाही। मधुर संघ, संगीत मंडळ या प्रकारच्या समिती दीर्घकाळपर्यंत कार्य करीत असतात। तथापि गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, गल्लीतील क्रीडा मंडळे यांचे स्वरूप मात्र अस्थायी असते, कारण ही मंडळे किंवा समित्या
फार थोड्या कालावधीसाठीच निर्माण झालेल्या असतात. 6. नियम किंवा प्रमाणके. समितीचे कार्य सुव्यवस्थितपणे व्हावे व समितीच्या उद्दिष्टांची पूर्तता योग्य पद्धतीने व्हावी यासाठी समितीतल्या व्यक्तींसाठी नियम किंवा प्रमाणकांची व्यवस्था केली असते. या नियमांद्वारा समितीच्या सदस्यांच्या वर्तनाला नियंत्रित केले जाते. समितीचे हे नियम लिखित व अलिखित अशा दोन्ही प्रकारचे असतात. 7. नियोजन. समिती किंवा मंडळाची निर्मिती नियोजनपूर्वक केली जाते व याची जाणीव समितीच्या सर्व सभासदांना असते. एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी जेव्हा समिती बनविली जाते तेव्हा त्या समितीचे कार्य, सभासदांच्या जबाबदाऱ्या, समितीचे नियम इत्यादींची जाणीव सभासदांना दिली जाते व नंतरच समितीची निर्मिती केली जाते. थोडक्यात समितीची निर्मिती नियोजन करूनच जाणीवपूर्वक केली जाते. 8. स्वतंत्र नाव. प्रत्येक समितीच्या कार्यानुसार किंवा तिच्या उद्देशानुसार समितीचे स्वतंत्र नाव असते. जसे शिक्षणाचा प्रसार करणारी समिती असेल तर शिक्षण समिती, खेळाचा प्रचार किंवा प्रसार करणारी क्रीडा समिती, विकासविषयक कार्य करणारी विकास समिती इत्यादी. समितीच्या स्वरूपावरून समितीला नाव दिले जाते. अशा प्रकारे समिती किंवा मंडळाची वैशिष्ट्ये सांगितली जातात. प्रत्येक समाजात समिती किंवा मंडळ हे साधन असते व या साधनामार्फतच सदस्य आपल्या हितसंबंधाची जोपासना करीत असतात. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समितीची किंवा मंडळाची सभासद असते. अर्थात ती व्यक्ती किती समितीची किंवा मंडळाची सभासद राहील हे त्या व्यक्तीच्या आवडीवर अवलंबून असते. शहरी समुदायातील व्यक्ती एकाच वेळी अनेक समितीचे सदस्यत्व ग्रहण करीत असते. या तुलनेत ग्रामीण व्यक्ती मात्र एखाद्या समितीची सभासद असते. समितीची निर्मितीच मुळात विशिष्ट गरजांच्या पूर्तीसाठी झालेली असते. त्यामुळे समितीच्या सभासदत्वाने गरजांची पूर्तता तर होतेच, पण त्याबरोबरच समितीच्या सभासदांना आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यात सामाजिक व मानसिक सुरक्षा, मनोरंजन, सांस्कृतिक वारशाचे संक्रमण यासारख्या गोष्टीही साध्य करता येतात. यामुळे समाज व्यक्ती या दोहोंच्या दृष्टीने समितीचे महत्त्व आहे. प्रश्न 2. समितीची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. समाज हा अतिशय पुरातन काळापासून अस्तित्वात असलेला संघटन प्रकार आहे. समाजाचे अस्तित्व पृथ्वीतलावर मनुष्याच्या जन्मापासून आहे, परंतु समिती मात्र मानवी समाजाच्या काही विशिष्ट सदस्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेले संघटन होय. समितीचा उद्देश निश्चित असतो, त्यांची ध्येय ठरलेली असतात आणि उद्देश व ध्येयपूर्तीसाठीच समिती कार्यरत असते. समितीचे सदस्यत्व ऐच्छिक असते, तरी समाज स्वास्थ्यासाठी ते अनिवार्य असते. उदाहरणार्थ, नगरपालिकेच्या समित्यांनी बनवलेले नियम पालन करणे नगराच्या विकासासाठी अनिवार्य असते. यावरून समिती एक महत्त्वपूर्ण संघटन आहे हे लक्षात येते. प्रश्न 3. समिती म्हणजे काय? उत्तर. समिती ही मानवी समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी संघटना आहे. या संघटनेच्या कार्यप्रणालीविषयी व तिच्या निर्मितीमागील उद्देशांसाठी अनेक समाजतज्ज्ञांनी समितीची आपापल्या शब्दात व्याख्या केलेली आहे. काही निवडक व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. 1. मॅक आयव्हरच्या मते अवतरणामध्ये साधारणतः समितीची निर्मिती सदस्यांचे हित किंवा हितपूर्ती सामूहिक स्वरूपात करण्यासाठी ऐच्छिक संघटनेच्या रूपात केली जाते. अवतरण पूर्ण. 2. गिन्सबर्गच्या मते अवतरणामध्ये सामाजिक प्राण्यांचा असा एक समूह जो या तथ्याद्वारे संबंधित असतो की ते विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी सामान्यतः एक संघटन बनवितात जे समिती म्हणून ओळखले जाते. अवतरण पूर्ण. 3. कोलच्या मते अवतरणामध्ये एक समिती म्हणजे व्यक्तींचा असा समूह जो एकमेकांच्या सहकार्याने कार्य करतो व जो एका कार्यापेक्षा विस्तृत आहे. एखाद्या सामूहिक लक्ष्याप्रती कार्य करतो आणि या सामान्य क्रियेचे काही नियम निर्धारित करतो जे आदिम किंवा अत्यंत साधारणही असू शकतात. अवतरण पूर्ण. 4. बोगार्ट्सच्या मते अवतरणामध्ये सामान्यतः समिती म्हणजे काही उद्दिष्टांच्या पूर्तीकरता व्यक्तींचे मिळून कार्य करणे होय. अवतरण पूर्ण. थोडक्यात समिती म्हणजे समाजहितांसाठी किंवा लक्ष्यप्राप्तीसाठी संघटित अशा व्यक्तींचा ऐच्छिक समूह आहे ज्यामध्ये सहकार्याची भावना असते आणि ते काही नियमांद्वारे सामूहिकरित्या कार्य करतात. समितीची निर्मिती करण्यासाठी व्यक्तींचा समूह असणे आवश्यक आहे. त्या व्यक्ती संघटित असणे आवश्यक आहे आणि त्यांचा एखाद्या सामान्य असा हेतू असावा ज्याला प्राप्त करण्यासाठी ते संघटित झालेले असतात. समितीची संकल्पना अधिक विस्तृत स्वरूपात घेण्यासाठी
तिची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्न 4. समितीची आवश्यक तत्वे. उत्तर. समितीची वैशिष्ट्ये किंवा आवश्यक तत्वे पुढील प्रमाणे आहेत. 1. मानव समूह ह्युमन ग्रुप. समितीची निर्मिती मानवाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करण्यात येते. त्यामुळे मानवाचे समूह रूपात एकत्रित येणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांमुळेच उद्दिष्ट साध्य होत असतात. एकमेकांच्या सहकार्याशिवाय ठरवून दिलेली लक्ष्यप्राप्ती होऊ शकत नाही. मानवी समूह एकत्र असेल तरच समिती कार्यरत असते असे म्हणता येईल. 2. समान हित किंवा उद्देश कॉमन इंटरेस्ट ऑफ एम्स. जसे विटा व दगड यांना ढिगाऱ्यात रचले तर घर तयार होत नाही, तेव्हा त्यांना एका विशिष्ट पद्धतीने रचणे भाग असते. तसेच केवळ काही व्यक्तींनी समूह निर्माण केला म्हणजे ती समिती ठरत नाही, तर समितीच्या निर्मितीसाठी काही समान उद्दिष्टे आणि समान हित असणे आवश्यक आहे. मॅक आयव्हर व पेज यांच्या शब्दात सांगायचे झाले तर समिती काही विशिष्ट उद्देश व हितप्राप्तीकरता संघटित असा मानवी समूह आहे. म्हणून कोणत्याही समितीच्या निर्माणामागे समान उद्देश व समान हित असणे अत्यावश्यक आहे असे म्हणता येईल. 3. सहकार्याची भावना कोऑपरेटिव्ह स्पिरिट. कोणताही समूह जेव्हा एका विशिष्ट उद्दिष्टांसाठी कार्यरत असतो तेव्हा त्यात सहकार्याची भावना असणे आवश्यक असते. बोगार्ट्सच्या मते लोकांचे एका विशिष्ट उद्देशाने सोबत कार्य करणे म्हणजेच समिती होय. यावरून समितीमध्ये सहकार्याची भावना किती महत्त्वाची आहे ते स्पष्ट होते. 4. संघटन ऑर्गनायझेशन. समितीच्या निर्माणाकरता व्यक्तींचा एक समूह संघटित असणे आवश्यक आहे. गिन्सबर्गच्या व्याख्येनुसारही लोकांचा एक समूह जेव्हा विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी संघटित होतो तेव्हा त्याला समिती म्हणतात. उदाहरणार्थ राजनैतिक संघ, व्यापारी संघ, स्त्री संघटना वगैरे. या सर्वांमध्ये व्यक्ती एका निश्चित उद्देशाने प्रेरित व संघटित असतात. 5. नियम रूल्स. कोणत्याही संघटनेत नियम व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. ते नियम लिखित असोत किंवा नसोत. सदस्यांच्या वर्तणुकीवर बंधन टाकण्यासाठी व समाजोपयोगी वर्तन घडवून आणण्यासाठी या नियमांची निर्मिती केली जाते. हे नियम समितीला आवश्यक व पोषक असतात. अशा प्रकारे समितीची काही आवश्यक तत्वे आहेत. समितीच्या निर्मितीकरता मानवी समूह, त्या समूहाचे सामान्य हित आणि त्या समूहातील व्यक्तींमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. याशिवाय तो समूह संघटित व नियमाने युक्त असा असावा, त्यालाच समिती म्हणता येईल. प्रश्न 5. समितीचे कार्य कोणती. उत्तर. समितीचे कार्य स्पष्ट करण्यासाठी नगरपालिकेचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. भारतात प्रत्येक शहरात नगरपालिका असते. शहरवासी नगरपालिकेच्या सभासदांना निवडून देतात व हे निवडलेले नगरसेवक नगरपालिकेचे अध्यक्ष व अनेक कार्यकर्त्यांची निवड करतात. नगरपालिकेची उद्दिष्टे ठरविली जातात, ज्यामध्ये साधारणतः शिक्षण, स्वच्छता, नाली बांधकाम, सुंदर बाजार व्यवस्था व आरोग्य इत्यादींचा समावेश असतो. या व्यतिरिक्त नगरपालिका स्वच्छ व सुंदर नगरासाठी वाचनालय, स्वच्छतागृहे, सार्वजनिक बगीचे, तलावांचे सौंदर्यीकरण इत्यादी कार्य करीत असते. या सर्व खर्चाची पूर्तता करण्यासाठी नगरपालिका लोकांवर काही कर आकारते, ज्यात इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, माल टॅक्स वगैरेंचा समावेश असतो. हे कर वसूल करणे व त्यांचा योग्य तो उपयोग करण्यासाठी नगरपालिकेत अनेक विभाग कार्यरत असतात. त्यात अनेक कर्मचारी असतात व त्यांच्यावर देखरेख ठेवणारा नगरपालिकेचा सदस्य असतो. प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळे अधिकारी असतात. शिक्षणाचा कार्यभार एका अधिकाऱ्याकडे तर स्वच्छतेचा कार्यभार दुसऱ्याकडे सोपवलेला असतो. हे अधिकारी त्यांच्या हाताखाली दिलेले काम पूर्ण होत आहे किंवा नाही यासाठी जबाबदार राहतात. शेड, बगीचे, सार्वजनिक स्थान इत्यादींच्या वापराकरता नियम वर्तविले असतात. या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. नगराच्या समस्येसंदर्भात व लोकसंख्येसंदर्भात कार्य बदलत असतात. अशा पद्धतीने नगरपालिका एका समितीचे कार्य करते. याचाच अर्थ क्रियाप्रवण व्यक्तींचा असा समूह जो नियमांद्वारे कार्य करतो व समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतो त्याला समिती म्हणता येईल, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. प्रश्न 6. समिती आणि समाज यामधील फरक स्पष्ट करा. उत्तर. समिती व समाजामधील मूलभूत फरक म्हणजे समाज हा अत्यंत पुरातन काळापासून म्हणजे मानवाच्या जन्मापासून अस्तित्वात आहे. या उलट समिती ही जेव्हा व्यक्तीला काही विशिष्ट हितपूर्तीच करावायची असेल तेव्हाच स्थापन केली जाते.
समाज अमूर्त व स्वयंनिर्मित असून समिती निर्मित व मूर्त स्वरूपाची असते. अशा प्रकारे अनेक फरक समिती व समाज यामध्ये सांगता येतील. काही महत्त्वपूर्ण फरक पुढीलप्रमाणे आहेत. 1. समाज हा समाजात राहणाऱ्या व्यक्तींच्या आपापसातील सामाजिक संबंधाची व्यवस्था असते. परंतु समिती मात्र काही व्यक्तींचा असा समूह असतो जो विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य भावनेतून कार्य करीत असतो. 2. समिती ही काही विशिष्ट लोकांनी मिळून तयार केलेली असते, म्हणून ती मूर्त रूपात असते. या उलट समाज हा अव्याप्त व अमूर्त असतो. 3. समिती ही अस्थायी असते. एखादी समिती निर्माण झाली तर ती कायमस्वरूपी टिकेल असे म्हणता येत नाही. या उलट समाज पूर्वीपासूनच चिरंतन व स्थायी स्वरूपाचा आहे. 4. समिती ही काही लोकांच्या समूहाने स्थापन केलेली असते, परंतु समाजाची स्थापना करावी लागत नाही. समाज नैसर्गिक व स्वाभाविकतः निर्माण होतो. 5. समिती सहकार्याच्या भावनेवरच अवलंबून आहे. या उलट समाज हा सहकार्य व संघर्ष दोन्ही मिळून निर्माण होतो. 6. समिती संघटित रूपात कार्य करते, म्हणून संघटित असणे आवश्यक आहे. या उलट समाज संघटित असावाच अशी अट नाही. 7. समितीमध्ये भावनांना चेतनावस्थेत ठेवणे आवश्यक असते. या उलट समाजात चेतन व अचेतन दोन्ही भावनांचा समावेश होतो. 8. समिती केवळ एक साधन आहे, परंतु समाज मात्र स्वतःच एक साध्य आहे. 9. समितीचे सदस्यत्व ऐच्छिक स्वरूपाचे असते, परंतु समाजाचे सदस्यत्व अनिवार्य स्वरूपाचे असते. 10. जेव्हा एखादी समिती स्थापन केली जाते तेव्हा तिची उद्दिष्टे निश्चित स्वरूपाची असतात. या उलट समाजाची कोणतीच उद्दिष्टे निश्चित नसतात. प्रश्न 7. समिती व समुदाय यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर. समिती समुदाय नाही, परंतु समुदायाअंतर्गत येणारा एक समूह आहे. या दोन संकल्पनांमध्ये बऱ्याच बाबतीत तफावत आढळते. समिती ही स्थापन केली जाते, परंतु समुदाय निर्माण होत असतो. समिती काही विशिष्ट उद्देशाने व नियम व्यवस्थेने परिपूर्ण असते. समुदाय मात्र संपूर्ण समाज जीवनाचे प्रतिबिंब दर्शवतो. यात विशिष्ट हितांनाच प्राधान्य नसते. समुदायाची सुरुवात किंवा अंत सांगता येत नाही. समितीपेक्षा व्यापक असा समुदाय कोणकोणत्या बाबतीत भिन्न आहे ते पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल. 1. समितीचे सदस्य व्हावे किंवा नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, म्हणजेच समितीचे सदस्यत्व ऐच्छिक आहे. या उलट समुदायात राहणे व सदस्यत्व स्वीकारणे अनिवार्य असते. 2. समिती विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी निर्माण केली जाते, परंतु समुदाय मात्र आपोआप निर्माण होत असतात. 3. समितीची निर्मिती काही निश्चित उद्दिष्टपूर्तीसाठी होत असते, परंतु समुदाय मात्र सदस्यांच्या संपूर्ण आवश्यकता पूर्ण करण्यावर भर देतो. 4. समिती ही निर्माण होते व अंतही होते, म्हणजेच ती अस्थायी असते, परंतु समुदायाची सुरुवात व अंत दोन्ही सांगता येत नाही, म्हणून समुदाय स्थायी असतो. 5. समितीमध्ये सहकार्य भावना असते, तर समुदायात सामुदायिक भावना असते. 6. समितीची कार्य पार पाडण्यासाठी संपत्ती असते, परंतु समुदायाची अशी वेगळी संपत्ती नसते. 7. समितीची निर्मिती विशिष्ट हितांची पूर्ती करण्यासाठी बनते. समुदाय सामान्य हितांसाठी बनविला जातो. 8. समिती कायद्याने तयार करण्यात येते. समुदायात कायदा हस्तक्षेप करीत नाही. 9. समितीचे काही नियम असतात ज्यावर तिचा कारभार चालतो, पण समुदाय प्रथा परंपरांवर निर्धारित असतो. 10. समितीचे कार्य सुरळीत पार पाडायचे असेल तर कार्यकर्त्यांची गरज असते. समुदायासाठी असे कार्यकर्ते आवश्यक नसतात. 11. समितीमध्ये व्यक्तीला सहभागी होण्याकरता काही स्वार्थी हेतू असावे लागतात. समुदायात मात्र व्यक्ती जन्मतो व मरतो सुद्धा, त्याशिवाय त्याचा वेगळा हेतू नसतो. 12. अशा प्रकारे समिती समुदायाचा एक भाग आहे. एकाच समुदायात अनेक समित्या असू शकतात, परंतु समुदाय मात्र समितीला उद्दिष्टपूर्तीचे साधन म्हणून वापरत असतो. अशा विविध स्वरूपात समिती व समुदाय भिन्न आहेत हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. प्रकरण समाप्त.